सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की स्वामींची खरंच किती अगाध लीला आहे, म्हणून किती स्वामींचं म्हणजे काही सेवा नाही केली तरी स्वामी कशी प्रचिती देतात ते आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव सांगणार आहे। मी स्वामींची सेवा करू शकत नव्हते, कारण आम्ही वेगळ्या कास्टमध्ये होतो। काय झालं ना की मी अशीच मुलांना सोडण्यासाठी स्कूलमध्ये जात असायची, तेव्हा रोज मला एक ताई भेटायच्या आणि त्या मला रोज म्हणायच्या की चला ना महाराजांच्या दर्शनाला केंद्रात आरतीला जाऊया आपण, असं त्या मला म्हणायच्या। त्याही त्यांच्या मुलांना सोडायला येत असं होत्या, पण मी कधी म्हणजे गेली नाही त्यांच्यासोबत। मला खूप भीती वाटायची की नाही, पण एक दिवस त्यांनी खूप आग्रह केला की चलाच म्हणे तुम्ही। मग आम्ही मुलांना सोडलं आणि मठात गेलो। तिथे आरती वगैरे झाली, त्यानंतर मग तिथंच प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आलो। तर मी म्हटलं आमच्या घरच्यांना सांगू नका, ते माझ्यावरती खूप रागवतील। मग आमचा तो रोजचा दिनक्रम सुरू झाला। आम्ही मुलांना शाळेत सोडायचो आणि तसंच मग मठात जायचो, आरती वगैरे झाली की मग घरी यायचो। असंच आम्ही रोज करू लागलो। त्यानंतर काय झालं ना, एक दिवस असंच म्हणजे मला 3 मुली होत्या, मुलगा नव्हता। माझे 3 ॲबॉर्शन झालेले होते आणि मग मला एक प्रकारचं ते वेडच स्वामींचं लागलं की स्वामींकडे मी जर एखाद्या दिवशी त्या मठात गेली नाही ना तर मला करमतच नसायचं। मी म्हणायची की आज गेली नाही, एवढंच माझ्या मनामध्ये कंटिन्यू चालू होतं। मग एक दिवस काय झालं, आम्ही असंच मुलांना सोडलं आणि चाललो होतो। तिथे काय झालं, शेजारीच मुले क्रिकेट खेळत होते। मुले क्रिकेट खेळता खेळता जो आम्ही चाललेलो होतो, बॉल आला ना तर तो माझ्या मानेवरतीच तो बॉल लागला। मानेवरती इतका जबर प्रचंड बॉल लागला ना की तो इतका मोठा बॉल सारखा असा गोळा बाहेर निघला होता, मानेवरती असा गोळा आला होता मोठा सारखा। मग आम्ही मठात गेलो, तिथं खूप भीती वाटली। म्हणलं आता घरी गेल्यानंतर खूप बोलणे बसणार आहे, जर त्यांना कळालं की मी इकडं जाते तर काय करायचं म्हटलं। मग स्वामींना फक्त विनंती केली की स्वामी हे बरं करा म्हटलं, वसरू द्या, घरी जाऊपर्यंत काही होऊ देऊ नका। मग स्वामींची विभूती लावली, तीर्थ घेतलं, प्रसाद घेतला आणि घरी आलो। ते दुखत होतं माझं, पण संध्याकाळी माझे मिस्टर येईपर्यंत ते पूर्णपणे वसरलं होतं। इतका मोठा गोळा होता, तो वसरणं शक्य नव्हतं, पण ते पूर्णपणे वसरला। त्यानंतर पण दुखत होतं। मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की माझं दुखत आहे। तर मग दवाखान्यात गेलो, तिथे सर्व चेकअप वगैरे केलं तर डॉक्टर म्हटले काही नाही, नॉर्मल आहे म्हणले। असं झालं। त्यानंतर काय झालं की माझी ही खूप तब्येत होती आणि मला MC देखील वेळेवर येत नव्हती। आणि मग त्या ताईंसोबत मग आम्ही रोज मठात जायचो, आरती करायचो। त्यानंतर दुसऱ्या देवता होत्या ना, तिकडेही जात होतो। मला नकळतपणे स्वामींचं वेड लागलं आणि मग काय झालं की ताई म्हटल्या, एक काम करा, तुमचे मिस्टर कुठं रोज घरी असतात म्हणे, तर तुम्ही एवढे घाबरता म्हणे, तुम्ही स्वामींचा फोटो वगैरे काही घेऊ नका। सर्वजण झोपले का म्हणे, दुपारी तुमच्या रूममध्ये गेले का, फक्त तुम्ही काय करायचं, गपचूप स्वामींचे पारायण करा म्हणे, बघा तुम्हाला खूप छान बाळ होईल, असं त्या मला म्हटल्या। मग मी काय केलं की तसंच करू लागली। मग मी त्यांनी सांगितलं तसंच रोज आरतीला जायचे। त्यानंतर मी संकल्प केला आणि गपचूप मोठ्या आवाजाने हळूहळू आवाजामध्ये त्यांनी मला स्वामीचरित्र दिलं आणि स्वामीचरित्र दिल्यानंतर मी त्या हळू आवाजामध्ये मी स्वामीही वाचू लागली, स्वामीचरित्र वाचू लागली। 108 पारायण मला करायचे होते। मला MC रेग्युलर नसल्यामुळे तर काहीच कळत नव्हतं आणि त्यामुळे मला कधी मी प्रेग्नेन्सी राहिली मलाही कळालं नाही। मग मला जवळपास 3-3.5 महिने झाले आणि त्यानंतर मग मला असंच एक दिवस खूप मळमळ आणि उलटी होऊ लागली, म्हणून मी सहज किट आणून चेक केलं तर मी प्रेग्नेंट होती हे कळालं। मग हॉस्पिटलला गेलो, सर्व हे केलं, सोनोग्राफी वगैरे केली। डॉक्टर म्हटले बाळ व्यवस्थित आहे। मग घरच्यांना सगळेजण म्हटले ठेवा म्हणे
काय जे होईल ते होईल असं सर्वजण म्हटले. मग स्वामींची गपचूप सेवा ही सुरूच होती. मनात खूप भीती वाटत होती. आता म्हटलं स्वामी खूप आशेने तुमच्याकडे आली आहे आणि करीत आहे. तुम्हाला माहीत आहे कशा परिस्थितीमध्ये मी तुमची ही सेवा करत आहे. तुम्ही काही करा पण माझी एवढी इच्छा पूर्ण करा म्हटलं. मला एक आता मुलगा द्या म्हटलं. असं म्हटलं आणि खरंच स्वामी कृपेने मला खूप छान मुलगा झाला आणि मुलगा इतका गुणवान आहे ना की बस. त्यानंतर मग मी मुलाला घेऊन एक दिवस अशीच मठामध्ये गेली होती. ताईंना म्हटलं बघा हा स्वामींचा प्रसाद म्हटलं किती आहे. माझी इच्छा आहे म्हटलं की यांनी स्वामींचं कार्य पुढं न्यावा, स्वामींसाठी काहीतरी करावा असं मला वाटतं म्हटलं. मी तर नाही करू शकले पण याने काहीतरी करावं असं मला वाटतं म्हटलं. मग मी रोज मुलाला घेऊन मठात जाऊ लागले. आज माझा मुलगा हा 6 वर्षाचा आहे आणि नकळतपणे तो श्री स्वामी समर्थ म्हणतो. आता लहान मुलगा असल्यामुळे घरात तो जरी म्हटला तरी कोणी काही त्याला बोलत नाही. माझी अशीच आज देखील गपचूपच सेवा घरी चालू आहे, कारण आमच्या घरी याला अजिबात मान्यता आहे कोणीच देणार नाही. पण मला स्वामींनी त्यांच्या एवढ्या सेवेने, फक्त आरतीने आणि स्वामींच्या या स्वामीचरित्र पारायणाने खूप मोठा अनुभव स्वामींनी मला दिला आहे. असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता. या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.